केंद्रीय मोटर वाहन नियम 1989च्या नियम 50च्या तरतुदीनुसार 1 एप्रिल 2019 नंतर मॅन्युफॅक्चर झालेले जे काही सर्व प्रकारची वाहनं आहेत त्यांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही बसवण्याची कार्यवाही नवीन वाहनांना सुरू होती. आता रिसेंटली शासनानं जी 1 एप्रिल 2019च्या अगोदरची मॅन्युफॅक्चर्ड वाहनं आहेत त्यांना देखील ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची जी SOP आहे ती जारी केलेली आहे आणि त्याच्याबाबतची कार्यवाही सुरू झालेली आहे. सध्या स्थितीमध्ये जी वाहनं नवीन आहेत त्यांना वाहन जो वितरक आहे म्हणजे डीलर जो आहे तो डीलर स्वतः रजिस्ट्रेशनच्या वेळेसच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवून देतं. त्याचबरोबर जी जुनी वाहनं आहेत ज्यांना HSRPची नंबर प्लेट बसवलेली नाही त्या वाहनांना HSRP बसवण्याची सुरू झालेली आहे. त्यासाठी जो हे आहेत वाहन मालक आहेत त्यांनी काय करायचं आहे तर transport.maharashtra.gov.in या विभागाच्या संकेतस्थळावरती जाऊन HSRP बुकिंग या टॅबवरती जायचं आहे आणि तिथं जाऊन आपले जे कार्यालय आहे म्हणजे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय धाराशिव याला सिलेक्ट करून त्याच्यानंतर त्यांना ज्या ठिकाणावरून ती नंबर प्लेट बसवायची आहे म्हणजे ती जी 4 सेंटर्स ऑथराईज केलेली आहेत त्या सेंटर्सचं सिलेक्ट करायचं आहे. तिथं विहित जे शुल्क आहे त्या शुल्काचा भरणा करायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीनं त्याची अपॉइंटमेंट घ्यायची. ज्या तारखेला आपण वाहन तिथं नेऊ शकणार आहोत नंबर प्लेट बसवण्यासाठी त्या दिवशी नेऊन तिथं ते HSRPची नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे. त्याच्यासाठी जी मुदत आहे ती आपण 31 मार्च 2025 पर्यंतची मुदत दिलेली आहे वाहन मालकांना HSRP बसवण्यासाठी. त्याच्यानंतर मोटार वाहन कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाईल. याच्यामध्ये कसं आहे ती युनिफॉर्मिटी सर्व प्रकारच्या वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये आणण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर कसं आहे की वाहनाची नंबर प्लेट पूर्वीच्या ज्या होत्या त्या इझिली काढता येणं शक्य असायचं, छेडछाड करता येणं शक्य असायचं. आता जी HSRP आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे सर्व प्रकारची युनिफॉर्मिटी असणार आहे. त्याचबरोबर ती नंबर प्लेट अशी सहजासहजी काढता येत नाही, ती तोडून काढायला लागते. त्याला फ्रंट साईडला एक नंबर प्लेट, रिअर साईडला एक नंबर प्लेट आणि काचेवरती तुमची थर्ड प्लेट रजिस्ट्रेशन नंबर प्लेट अशी बसवून येत आहे. काय लोकांना आव्हान करा? मी आपल्याद्वारे लोकांना आवाहन करतो की सर्वजण नागरिकांनी गर्दी टाळण्यासाठी म्हणजे 31 मार्चची डेडलाईनची जे आहे त्यावेळेस होणारी गर्दी टाळण्यासाठी आत्तापासूनच ही नंबर प्लेट बसवून घेण्यासाठी कार्यवाही करावी. आपल्याकडून काय तयारी करण्यात आली किंवा काय ती शासनामार्फत इथं अधिकृत सेंटरला परवानगी देण्यात आलेली आहे आणि आपण तिथं संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करून त्याचा लाभ घ्यावा.